नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स आणि फिनॉल्सबद्दल बोलणार आहोत। मित्रहो, आता सर्व प्रॉपर्टीज या व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाहीत, परंतु एक मुख्य प्रॉपर्टी आहे अल्कोहोल्स आणि फिनॉल्स, ते म्हणजे त्यांचं नेचर। त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तुम्ही बघू शकताय समोर तुमच्या की अल्कोहोलची आणि फिनॉलचं जे नेचर आहे त्याबद्दल आपण सगळ्यात अगोदर समजा त्यांची लॅब टेस्ट करतोय, लिटमस पेपर टेस्ट। तर अल्कोहोल हे तुम्हाला लिटमस पेपर टेस्ट न्यूट्रल दाखवताना दिसतील। इट मीन्स नो चेंज इन द कलर ऑफ द लिटमस पेपर। निळा लिटमस लाल होणार नाही आणि लाल लिटमस देखील निळा होणार नाही, म्हणून अल्कोहोलचं नेचर तुम्ही इथं बघू शकता न्यूट्रल आहे, नो चेंज इन द कलर। त्यानंतर मित्रांनो, फिनॉलच्या बाबतीत ज्यावेळी लिटमस पेपर टेस्ट घेतली गेली, ॲक्वियस सोल्युशन ऑफ फिनॉल, अल्कोहोलचं सुद्धा ॲक्वियस सोल्युशन। सो फिनॉलचे ॲक्वियस सोल्युशनच्या साठी लिटमस पेपर टेस्ट घेतल्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल की ब्ल्यू लिटमस काय होतोय, तर रेड होतोय मित्रांनो। ज्यावेळी ब्ल्यू लिटमस रेड होतं मित्रांनो, त्यावेळी फिनॉलचं नेचर असेल मग ॲसिडिक, साहजिकच। आता जाऊया आपण, हे झालं लिटमस पेपर टेस्ट। आता आपण त्यांच्या रिॲक्शन्सबद्दल बघूयात की फिनॉल हा जो मुळात ॲसिडिक आहे, आपण पाहिलेलं पण आहे, परंतु फिनॉलचं जे नेचर आहे मित्रांनो ते आहे वीक ॲसिड। नेचर आहे ॲसिडिक परंतु वीक ॲसिड आहे फिनॉल। आणि एक आपल्याला आयोनिक इक्विलिब्रियममध्येच आपण शिकलेलो आहोत की वीक ॲसिड हा वीक बेससोबत कधी रिॲक्ट होत नाही मित्रांनो, कारण दोघांची स्ट्रेंथ कमी असेल तर ही रिॲक्शन पॉसिबल नाही। सो फिनॉल डझंट रिॲक्ट विथ NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट सोबत फिनॉल रिॲक्ट होत नाही। पण दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकताय फिनॉलला स्वतः वीक ॲसिड आहे, परंतु तो जर स्ट्रॉंग बेस NaOH सोबत रिॲक्ट केला तर आपल्याला असं दिसतंय की फिनॉल तिथं रिॲक्ट होतो आणि फिनॉलनं सोडियम फिनॉक्साईड तयार केलेला दिसेल मित्रांनो तुम्हाला। सो यावरून आपण एक गोष्ट कन्फर्म करू शकतो की आता आपण अगोदर अल्कोहोलची पण रिॲक्शन बघूयात की अल्कोहोल ज्यावेळी आपण पाहतो की न्यूट्रल इन नेचर आहे, लिटमस पेपरची टेस्ट तर आपण त्याची पाहिले, पण ज्यावेळी अल्कोहोलला न्यूट्रल असल्यामुळे सोडियम बायकार्बोनेट सोबत रिॲक्ट केलं तर इथं दिसतंय तुम्हाला की नो रिॲक्शन, अल्कोहोल तिथं रिॲक्ट होत नाही। आणि इव्हन दो ज्यावेळी अल्कोहोल NaOH सोबत रिॲक्ट होतोय तर इथं सुद्धा नो रिॲक्शन आहे मित्रांनो। इट मीन्स अल्कोहोल हा ना वीक बेस सोबत रिॲक्ट होतोय ना तो स्ट्रॉंग बेस सोबत रिॲक्ट होतोय। NaHCO3 ला पण तो रिॲक्ट होत नाही आणि NaOH ला पण रिॲक्ट होत नाही, म्हणजे अल्कोहोलचं नेचर न्यूट्रल असल्यामुळे तो वीक बेस आणि स्ट्रॉंग बेस दोघांना देखील रिॲक्ट होत नाही। सो आपण या व्हिडिओमध्ये बेसिक काय बघतोय तर अल्कोहोलचं नेचर न्यूट्रल आहे मित्रांनो आणि फिनॉलचं वीक ॲसिडिक असल्यामुळे फिनॉल हा स्ट्रॉंग बेस सोबत NaOH सोबत रिॲक्शन दाखवतो आणि सोडियम फिनॉक्साईड बनवतो, परंतु वीक बेस सोबत वीक ॲसिड असल्यामुळे फिनॉल रिॲक्ट होत नाही। दुसऱ्या